फलव्यापारयोः धातुः इत्यत्र फलस्य लक्षणम् इदानीम् उच्यते। ततः पूर्वम् अस्य वैयाकरणकारिकायाः सामान्येन अर्थः उच्यते। फलव्यापारयोर्धातुः आश्रयेतु तिङस्मृताः फले प्रधानं व्यापारः तिङर्थस्तु विशेषणम् इति कारिका। फलव्यापारयोः धातोः फले व्यापारे च शक्तिः तथा च धातोः अर्थः फलं व्यापारश्च इति फलव्यापारयोः धातुः अस्य अर्थः। आश्रयेतु तिङस्मृताः कयोराश्रये फलस्य व्यापारस्य च आश्रये। फलाश्रयः कर्म व्यापाराश्रयः कर्ता तथा च तिङः कर्ता कर्म च अर्थः। आश्रयेतु तिङस्मृताः तत्र फले प्रधानं व्यापारः फले जननीये अथवा फलं प्रति व्यापारः प्रधानं फले प्रधानं व्यापारः तिङर्थस्तु विशेषणं। तिङर्थाः कर्ता कर्म संख्या कालाः तिङर्थाः तत्र ते च विशेषणं तथा च व्यापारे कर्ता व्यापारे विशेषणं कर्म फले विशेषणं संख्या तु कर्तरि प्रयोगे कर्तरि विशेषणं कर्मणि प्रयोगे कर्मणि विशेषणं कालस्तु व्यापार विशेषणम् इति केवलं सामान्येन अर्थः। पश्चात् कारिकायाः व्याख्यानं भविष्यति। तत्र व्यापार उक्तः तत्र फलानुकूलो यत्नसहितो व्यापारो धात्वर्थः। फलानुकूलः फलं जन्यं भवति व्यापारश्च फलं जनयति अतः फलानुकूलः फलजनकः यत्नसहितो व्यापारः धात्वर्थः। कीदृशव्यापारः? यत्नसहितः व्यापारः। यत्नसहितः व्यापारः धात्वर्थः इत्युक्तत्वात् यत्नस्य पृथक् ग्रहणं नास्ति। यत्नसहित एव व्यापारः धात्वर्थः। यत्नः आन्तरिकः यत्न व्यापारस्तु करचरणादि चेष्टाः इति भेदः वर्तते। तत्र यत्नसहित एव व्यापारः धात्वर्थः यत्नस्य पृथग्ग्रहणं नास्ति इत्युक्तत्वात् यत्नः कृतिः आख्यातार्थः इति नैयायिकमतं निरस्तं। तद्वत् यत्नः व्यापारस्थाने यत्नः सः आख्यातार्थः इति मीमांसकमतमपि निरस्तं भवति। तथा च वैयाकरणानां मते यत्नसहितः व्यापार एव यत्नसहित एव व्यापारः धात्वर्थः इति। अनन्तरं फलत्वमुच्यते। फलमपि धात्वर्थः। तत्र फलस्य लक्षणमुच्यते। फलत्वं च तद्धात्वर्थजन्यत्वे सति कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे तद्धात्वर्थनिष्ठविशेषतानिरूपित प्रकारदावत्वं फलत्वं च तद्धात्वर्थजन्यत्वे सति तत्र तद्धात्वर्थः व्यापारः तद्धात्वर्थजन्यत्वे सति तद्धात्वर्थभूतव्यापारजन्यत्वे सति कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे यथा कर्तृप्रत्ययः कर्तरिप्रत्ययः समीपे प्रयुज्यते अर्थात् कर्तरिप्रयोगे इति कर्तृर्थप्रत्ययः समीपे प्रयुज्यते तदानीं तद्धात्वर्थनिष्ठ विशेषतानिरूपित प्रकारदावत्वं तद्धात्वर्थनिष्ठ विशेषता तद्धात्वर्थः व्यापारः तन्निष्ठाया विशेषता
തന്നിരൂപിത യാ പ്രകാരത തദ്വത്വം ഫലത്വം ഇത്യർത്ഥഃ. തദ്ധാത്വർത്ഥ തത്തദ്ധാത്വർത്ഥ പചധാതുർവാ ഗമധാതുർവാ തത്തത് ധാത്വർത്ഥഃ വ്യാപാരഃ തന്നിഷ്ടഃ തന്നിഷ്ഠാ യാ വിശേഷത തന്നിരൂപിത യാ പ്രകാരത തദ്വത്വം തദ്വത്വം ഫലത്വം ഇതി ഫലലക്ഷണം ഉക്തം. തഥാ വിഭാഗജന്യ സംയോഗാദിരൂപേ പദത്യാദിധാത്വർത്ഥേ വിഭാഗസംയോഗയോः ഫലത്വവാരണായ ഉഭയം. ഉഭയം ഇത്യസ്യ ഉഭയദളം ഇത്യർത്ഥഃ. ഉഭയം തദ്ധാത്വർത്ഥജന്യത്വേ സതി ഇതി പ്രഥമോ ഭാഗഃ. തദ്ധാത്വർത്ഥനിഷ്ഠ വിശേഷതാനിരൂപിത പ്രകാരതാവത്വം ഇതി ദ്വിതീയോ ഭാഗഃ. ഏവം ദളദ്വയം തത്ര വർത്തते. ദളദ്വയസ്യ പ്രയോജനമുക്തം വിഭാഗജന്യ സംയോഗാദിരൂപേ പദത്യാദിധാത്വർത്ഥേ വിഭാഗസംയോഗയോः ഫലത്വവാരണായ ഇതി. പദധാതുः പദധാതോരർത്ഥः വിഭാഗജന്യ സംയോഗः വൃക്ഷാദപർണം പതതി ഇത്യുച്യത്തെ. തത്ര വൃക്ഷः പർണം ച സംപൃക്തൗ തസ്മാത് വൃക്ഷാദ പർണം പതതി. തദാനീം വൃക്ഷാദ വിയോഗः വർത്തते പർണസ്യ ഭൂമൗ പതതി ച. തഥാ ച തത്ര ധാതോः അർത്ഥः വിഭാഗജന്യ സംയോഗः. പ്രഥമം വിഭാഗः വിഭാഗജന്യः ഭവതി സംയോഗः താദൃശः പദധാതോः അർത്ഥः. തത്ര വിഭാഗേ അതിവ്യാപ്തിവാരണായ വിഭാഗേ അതിവ്യാപ്തിവാരണായ ഇത്യുക്തൗ വിഭാഗസ്യ ഫലത്വം മാ ഭൂത് ഇത്യേവമർത്ഥം തദ്ധാത്വർത്ഥജന്യത്വേ സതി ഇതി. പ്രഥമം വിഭാഗः ഭവതി വിഭാഗസ്യ കർമ്മസംജ്ഞ മാ ഭൂത് ഇത്യേവമർത്ഥം തദ്ധാത്വർത്ഥജന്യത്വേ സതി ഇതി. വിഭാഗപൂർവസംയോഗः പദധാതോരർത്ഥः. തത്ര വിഭാഗസ്യ കിം നാസ്തി തദ്ധാത്വർത്ഥജന്യത്വം നാസ്തി തദ്ധാത്വർത്ഥവ്യാപാരജന്യത്വം നാസ്തി. വിഭാഗः സംയോഗः ഉഭയം ച വിഭാഗപൂർവകസംയോഗ ഏവ ധാത്വർത്ഥः. അതः തത്ര തദ്ധാത്വർത്ഥജന്യത്വം കസ്യ നാസ്തി വിഭാഗസ്യ നാസ്തി. വിഭാഗജന്യസംയോഗ ഏവ അർത്ഥः. एवं च विभागस्य व्यापारजन्यत्वं नास्ति अथवा तद्धात्वर्थजन्यत्वं नास्ति. अतः तद्धात्वर्थजन्यत्वे सति इति प्रथमदलस्य स्वीकारात् तत्र अधिव्याप्तिः नास्ति, विभागे अधिव्याप्तिः नास्ति, वियोगस्य फलसंज्ञा नास्ति इत्यर्थः. विभागस्य फलसंज्ञायां विभागस्य फलत्वे को दोषः इति चेत् वृक्षात् पर्णं पतति इति रूपं न सिद्ध्यति. विभागस्य कर्मसंज्ञायां कर्माश्रयस्य विभागस्य फलसंज्ञायां फलाश्रयस्य कर्मत्वं स्यात्. यदि विभागस्य फलसंज्ञा स्यात् फलाश्रयस्य कर्मत्वं च स्यात् तदानीं वृक्षात् पर्णं पतति वृक्षस्य कर्मत्वात् द्वितीय आपत्तिः. वृक्षात् पर्णं पतति इति पञ्चमी प्रयोगः न स्यादिति दोषः. तद्वारणाय प्रथमदलम् इत्युक्तं. द्वितीयदलस्य प्रयोजनं तु द्वितीयदलं तद्धात्वर्थनिष्ठविशेषतानिरूपित प्रकारतावत्वम् इत्यस्य प्रयोजनं तु संयोगस्य फलसंज्ञा मा भूत् इति. पर्णं पतति इत्यत्र संयोगस्य फलसंज्ञा मा भूत् इति. संयोगस्य फलसंज्ञायां संयोगाश्रयस्य भूमेः कर्मसंज्ञा स्यात्. संयोगस्य फलसंज्ञायां
സംയോഗാശ്രയസ്യ ഫലസ്യ ഫലാശ്രയസ്യ കർമ്മത്വാത് സംയോഗാശ്രയസ്യ ഭൂതലസ്യ കർമ്മത്വാപത്തിഃ. തദാനീം ഭൂമിം പതതി ഇത്യേവ പ്രയോഗः സ്യാത്. ഭൂമൗ പതതി ഇതി പ്രയോഗः ന സ്യാത്. താദൃശദോഷവാരണായ സംയോഗസ്യ ഫലത്വം മാ ഭൂത് സംയോഗാശ്രയസ്യ കർമ്മത്വം മാ ഭൂത് ഇത്യേവമർത്ഥം തദ്ധാത്വർത്ഥനിഷ്ഠ വിശേഷതാനിരൂപിത പ്രകാരതാവത്വം ഇതി ദളം ദീയത്തെ. അത്ര സംയോഗസ്യ വൃക്ഷാത് വർണ്ണം പതതി ഇത്യാദൗ സംയോഗസ്യ വിഭാഗജന്യ സംയോഗസ്യ കിം നാസ്തി തത്ര വ്യാപാരധാത്വർത്ഥ വ്യാപാരനിഷ്ഠ വിശേഷത്വം തന്നിരൂപിത വിശേഷണത്വം ച കസ്യ നാസ്തി സംയോഗസ്യ നാസ്തി ഇത്യതഃ സംയോഗസ്യ ഫലത്വം ന ഫലത്വ അഭാവാത് ഭൂമേഃ കർമ്മത്വം ച ന ഭവതി. ഏവമപി അത്ര സംശയഃ. ഭൂമൗ പതതി ഇതി അസ്തു പ്രയോഗഃ. തദർത്ഥം സംയോഗസ്യ ഫലത്വം നാസ്തി ഭൂമേഃ കർമ്മത്വം ച നാസ്തി ഇത്യസ്തു. തഥാപി ഭൂമിം പതതി ഇതി പ്രയോഗഃ ദൃശ്യത്തെ. തത് കഥമിതി ആശങ്ക. ഭൂമേഃ കർമ്മത്വ അഭാവേ ഭൂമൗ പതതി ഇതി പ്രയോഗഃ സിദ്ധ്യതി. ഭൂമിം പതതി ഇത്യപി പ്രയോഗഃ വർത്തതെ. തത് കഥം ഇതി ചേത് താദൃശപ്രയോഗ സാധനായ പ്രയോഗസ്യ ശിഷ്ടപ്രയോഗസ്യ ലബ്ധ്യ ലാഭാർത്ഥമേവ വ്യാകരണം. അതഃ താദൃശപ്രയോഗസ്യ ലാഭായ ഭൂമിം പതതി ഇതി ഇത്യാദി പ്രയോഗസ്യ ലാഭായ പദധാതോഃ വിഭാഗജന്യ സംയോഗഃ അർത്ഥഃ ഇതി മാസ്തു. തദാനീം കോ അർത്ഥഃ? ഉത്തരദേശ സംയോഗാനുകൂല വ്യാപാരഃ വിഭാഗപൂർവ ഉത്തരദേശ അധോദേശ സംയോഗാനുകൂല വ്യാപാരഃ പദധാതോഃ അർത്ഥഃ. തഥാ ച വൃക്ഷാത് പതതി അധോഭാഗേ ഭൂമൗ പതതി. തദാനീം ച അധോദേശേ യഃ സംയോഗഃ താദൃശ സംയോഗ അനുകൂല വ്യാപാര ഏവ പദധാതോരർത്ഥഃ. നതു വിയോഗപൂർവ സംയോഗഃ അപിതു സംയോഗ അനുകൂല വ്യാപാരഃ പദധാതോരർത്ഥഃ. തദാനീം ച ഗമ ഇത്യാദി ധാതൂനാമിവ ഗമധാതോഃ ഉത്തരദേശ സംയോഗാനുകൂല വ്യാപാരഃ അർത്ഥഃ. ഉത്തരദേശ സംയോഗാനുകൂല വ്യാപാരഃ അർത്ഥഃ. തഥാ ച വ്യാപാരഃ തത്ര വർത്തതെ. ഉത്തരദേശ സംയോഗോപി വർത്തതെ. വ്യാപാരാശ്രയസ്യ കർത്തൃത്വം ദേവദത്താദേः കർത്തൃത്വം സിദ്ധ്യതി. ഫലാശ്രയസ്യ കർമ്മസഞ്ജ്ഞാ ച സിദ്ധ്യതി. ഗ്രാമം ഗച്ഛതി ഇത്യാദൗ സംയോഗഃ ഗ്രാമേ വർത്തതെ ഇതി ഗ്രാമസ്യ കർമ്മസഞ്ജ്ഞാ ച സിദ്ധ്യതി. തദ്വതത്രാപി ന കേവലം സംയോഗഃ ധാത്വർത്ഥഃ അപിതു സംയോഗാനുകൂല വ്യാപാരഃ ധാത്വർത്ഥഃ ഇത്യുക്തത്വാത് താദൃശ വ്യാപാരജന്യത്വം ഭവതി സംയോഗഃ. വ്യാപാരജന്യത്വം സംയോഗസ്യ വർത്തതെ. അതഃ സംയോഗസ്യ ഫലത്വം സ്യാത്. സംയോഗസ്യ ഫലത്വേ ച സംയോഗാശ്രയസ്യ ഭൂമേഃ കർമ്മസഞ്ജ്ഞാ ച സിദ്ധ്യതി. ഭൂമിം പതതി ഇതി ഇഷ്ടം രൂപം ച സിദ്ധ്യതി ഇതി. एवं च भूमौ पतति इति प्रयोगो वर्तते, भूमिं पतति इति प्रयोगश्च वर्तते. तत्र भूमौ पतति इति प्रयोग साधनाय विभागजन्य संयोग एव धात्वर्थः इत्युच्यते. तदानीं संयोगस्य फलत्वं नास्ति, संयोगस्य फलत्व अभावात् संयोगाश्रयस्य भूमेः कर्मत्वं नास्ति, अतः आधारत्वात् भूमौ पतति इति प्रयोगः. यदि भूमिं पतति इति प्रयोगः इष्टः तर्हि तत्र विभागजन्य संयोगः न धातोरर्थः, अपि तु विभागजन्य अधोदेश संयोगानुकूल व्यापार एव धातोरर्थः. व्यापाराश्रयस्य देवदत्तादेः कर्तृत्वं
സംയോഗാശ്രയസ്യ ഭൂമേः കർമ്മത്വം ച സിദ്ധം ഭൂമിം വദതി ഇതി പ്രയോഗശ്ച സിദ്ധ്യതി. തഥാ ച ഭൂമൗ വദതി ഇതി സാധുഃ ഭൂമിം വദതി ഇത്യപി സാധുഃ ഇതി വക്തവ്യം. അത്ര പൂർവം ഫലത്വം ച തദ്ധാത്വർത്ഥജന്യത്വേ സതി തദ്ധാത്വർത്ഥനിഷ്ഠവിശേഷതാനിരൂപിത പ്രകാരതാവത്വം ഇത്യത്ര കർത്തൃപ്രത്യയ സമഭിവ്യാഹാരേ ഇത്യുക്തം. കർത്തൃപ്രത്യയ സമഭിവ്യാഹാരേ ഗച്ഛതി ഭവതി ഇത്യാദി കർത്തൃപ്രത്യയ സമഭിവ്യാഹാരേ ഏവ കർത്തൃപ്രയോഗസ്യ കർത്തരി പ്രയോഗേ ഏവ ഏതാദൃശ കിമുക്തം ഫലത്വം വ്യാപാരത്വം ച പൂർവോക്തരീത്യ ഉക്തം. അതഃ ഉച്യത്തെ ഏവം ചേത് ഏവം യദി കർത്തൃപ്രത്യയസമഭിവ്യാഹാരേ ഇതി ന ഉച്യത്തെ തർഹി സർവത്രാപി കർത്തൃപ്രത്യയസമഭിവ്യാഹാരേ കർമ്മപ്രത്യയ സമഭിവ്യാഹാരേ കർമ്മണി പ്രയോഗേ ച സർവത്രാപി കിം സ്യാത് ഉഭയത്രാപി വ്യാപാരസ്യ പ്രാധാന്യം സ്യാത്. തത് മാഭൂതിത്യേവമർത്ഥം തത്ര കർത്തൃപ്രത്യയസമഭിവ്യാഹാരേ ഇത്യുക്തം. തദേവ അത്ര ഉച്യത്തെ വ്യാപാരത്വം ഫല കർമ്മപ്രത്യയസമഭിവ്യാഹാരേ തു ഫലസ്യ വിശേഷ്യത. പൂർവം കസ്യ വിശേഷ്യത ആസീത് വ്യാപാരസ്യ വിശേഷ്യത. തദ്ധാത്വർത്ഥനിഷ്ഠ തദ്ധാത്വർത്ഥ വ്യാപാര നിഷ്ഠ വിശേഷത നിരൂപിത വിശേഷണത പ്രകാരത ഇത്യുക്തം. കർമ്മപ്രത്യയസമഭിവ്യാഹാരേ തു ഫലസ്യ വിശേഷ്യത തഥാ ച തദ്ധാത്വർത്ഥ ഫലനിഷ്ഠ വിശേഷതാ നിരൂപിത പ്രകാരതാവത്വം ഇതി വക്തവ്യം. തദ്ധാത്വർത്ഥ ഫലനിഷ്ഠ വിശേഷതാ നിരൂപിത പ്രകാരതാവത്വം കുത്ര കർമാർത്ഥപ്രത്യയസ്യ സമഭിവ്യാഹാരേ കർമ്മണി പ്രയോഗേ ഇതി ഭാവഃ. അനന്തരം വ്യാപാരസ്യ ലക്ഷണമുച്യത്തെ. വ്യാപാരः പൂർവമുക്തം വ്യാപാരः യത്നസഹിതः ഇത്യेव ഉക്തം ന തു വ്യാപാരസ്യ ലക്ഷണമുക്തം. ഫലവ്യാപാരയോः ധാതുः ഇത്യത്ര ധാത്വർത്ഥഭൂതः വ്യാപാരः കീദൃശः യത്നസഹിതः ഇत्येव പൂർവമുക്തം ന തു തത് ലക്ഷണം ഭവതി. ഇദാनीं വ്യാപാരസ്യ ലക്ഷണമുച്യത്തെ വ്യാപാരത്വം ച ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ സതി ധാതുവാച്യത്വം. ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ സതി ഫലം വ്യാപാരശ്ച ധാത്വർത്ഥഃ വ്യാപാരः ഫലം ജനയതി അതः ഫലം വ്യാപാരജന്യം ഭവതി. അതः തത്ര ഉച്യത്തെ വ്യാപാരത്വം ച ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ സതി വ്യാപാരः ഫലം ജനയതി ഇത്യതः ധാത്വർത്ഥഭൂതം യത് ഫലം തസ്യ ജനകത്വേ സതി തസ്യ ജനകത്വേ സതി ധാതുവാച്യത്വം ധാതോരർത്ഥഭൂതഃ. വ്യാപാരः ധാതോരർത്ഥോ ഭവതി. വ്യാപാരः ഫലം ജനയതി അതः ധാത്വർത്ഥഭൂത ഫലജനകത്വം വ്യാപാരസ്യ വർത്തते. താദൃശ ഫലജനകത്വേ സതി ധാത്വർത്ഥത്വം ച വ്യാപാരസ്യ വർത്തते. അതः ഇദം ലക്ഷണമുക്തം വ്യാപാരത്വം ച ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ സതി ധാതുവാച്യത്വം ഇതി. തത്രാപി ദളദ്വയം വർത്തते. പ്രഥമം ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ ഇതി. ധാത്വർത്ഥഫലജനകത്വം ഇത്യുക്തത്വാത് ഫലസ്യൈവ വ്യാപാരത്വം ന ഭവതി. ഫലസ്യ വ്യാപാരത്വ വാരണായ ഫലേ അതിവ്യാപ്തി വാരണായ കിമുക്തം ധാത്വർത്ഥ ഫലജനകത്വേ സതി ഇത്യുക്തം. ഫലം ന ഫലം ജനയതി അതः ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ സതി ഇത്യുക്തൗ ഫലേ അതിവ്യാപ്തിः നാസ്തി. യദി കേവലം ധാത്വർത്ഥ മാത്രം ഉച്യത്തെ ധാതുവാച്യത്വം മാത്രം ഉച്യത്തെ ധാത്വർത്ഥഫലജനകത്വേ സതി ഇത്യനുക്ത്വാ കേവലം ധാതുവാച്യത്വം
उच्यते तर्हि धातुवाच्यत्वं व्यापारे एव कुत्रापि अस्त्येव फलेपि अस्त्येव। तथा च केवलधातुवाच्यत्वं व्यापारस्य लक्षणं तर्हि फले अधिव्याप्तिः स्यात्। फले अधिव्याप्तिवारणाय मुच्यते फलजनकत्वे सति इति। फलजनकत्वं फलस्य नास्ति, अतः फलस्य व्यापारत्वं नास्ति इति न दोषः। द्वितीयदलं धातुवाच्यत्वम् इत्यस्य अभावे, धातुवाच्यत्वम् इत्यस्य अभावे कीदृशः स्यात्? धात्वर्थफलजनकत्वं व्यापारत्वं, धात्वर्थफलजनकत्वं व्यापारत्वं। तथा सति पचति इत्युच्यते। तत्र बहवो व्यापाराः, तादृशव्यापारेषु अग्नेः ज्वलनादिकम् अपि अन्तर्भवति। तादृशव्यापारस्य अपि अग्नेः ज्वलनादेः अपि व्यापारवाच्यत्वं स्यात्। अत्र फलव्यापारयोः धातुः इत्यत्र उक्तः यः व्यापारः तस्मिन् कस्यापि अन्तर्भावः स्यात्। अग्नेः ज्वलनादिकस्यापि अन्तर्भावः स्यात्। धातुवाच्यत्वम् इत्युक्तौ तु अग्नेः ज्वलनादिकं न पज् धातुवाच्यं भवति। पज् धातुवाच्यत्वं च पज् धातोः पात्रे स्थाल्यां तण्डुलप्रक्षेपः, पात्रस्य चुल्युपरि धारणं, तदनन्तरम् अग्निज्वलनं, तदनन्तरं न अग्नेः ज्वलनं कर्तृक अग्निज्वलनं, तदनन्तरं तत्र भूल्कारादि एवं अथः श्रयणपर्यन्तं ये व्यापाराः सन्ति तेषामेव धातुवाच्यत्वम्। अग्निः तत्र ज्वलति, तस्य किं नास्ति? धातुवाच्यत्वं नास्ति, तस्यापि व्यापारत्वं स्यात्। तद्वारणाय धातुवाच्यत्वे सति इत्युच्यते। तथा च कीदृशमेव व्यापारत्वं? धात्वर्थफलजनकत्वे सति धातुवाच्यत्वं व्यापारत्वं। तत्र धात्वर्थफलजनकत्वे सति इति भागः फले अधिव्याप्तिवारणाय, धातुवाच्यत्वम् इति भागः अग्नेः ज्वलनायौ अधिव्याप्तिवारणाय इति दलद्वयं तत्र आवश्यकम्। अनुकूलत्वं संसर्गः। कुत्र अनुकूलत्वं? तत्र फलानुकूलो यत्नसहितो व्यापारः इत्युक्तं। फलानुकूलः व्यापारः, तत्र अनुकूलत्वं संसर्गः सम्बन्धः। तथा च फलानुकूलः इत्युक्तौ फलजनकः इत्यर्थः। अनुकूलत्वं संसर्गः, अनुकूलत्वं च फलनिष्ठजन्यतानिरूपितजनकतावत्वं। एवञ्च अनुकूलत्वं फलानुकूलो व्यापारः इत्युक्तं। तत्र अनुकूलत्वं संसर्गः भवति, सम्बन्धः भवति। कीदृशसम्बन्धः भवति? फलनिष्ठजन्यतानिरूपितजनकतात्वं। तथा च जनकतात्वं तत्र सम्बन्धः, जनकतात्वं सम्बन्धः। तदाश्रित्य फलानुकूलो यत्नः, फलानुकूलो यत्नः फलजनकः यत्नः इत्युक्तं। फलनिष्ठजन्यता, फलनिष्ठजन्यता, जन्यता फले वर्तते, अतः फलनिष्ठा जन्यता तन्निरूपितजनकत्वं कुत्र वर्तते? व्यापारे वर्तते। तथा च सम्बन्धः तत्र फलनिष्ठजन्यतानिरूपितजनकतावत्वम् इत्येवं फलव्यापारयोः धातुः इत्येतावत् भागस्य अर्थः इदानीम् उक्तः। फलशब्दस्य अर्थः उक्तः, व्यापारशब्दस्यापि अर्थः उक्तः, फलं व्यापारश्च धात्वर्थः इति च उक्तः। इदानीं तत्र वैयाकरणानां मते व्यापारविशेषः शाब्दबोधः, व्यापारमुख्यविशेषकः शाब्दबोधः।
शाब्दबोधे व्यापारस्यैव विशेष्यत्वम् तद् कथं सिद्ध्यति इत्युच्यते। भावप्रधानमाख्यातं सत्त्वप्रधानानि नामानि इति निरुक्तोक्तेः व्यापारमुख्यविशेष्यको बोधः। भावप्रधानमाख्यातं सत्त्वप्रधानानि नामानि इति निरुक्तकारेण उच्यते। भावशब्दस्य क्रिया व्यापारः, व्यापारो भावना सैव उत्पादन सैव च क्रिया इत्युच्यते। व्यापारो भावना सैव च उत्पादन सैव च क्रिया इत्युच्यते। एवं च भावशब्दस्य व्यापारः इति अर्थः। भाव्यते अनेन इति भावः इति कारणव्युत्पत्त्या भावशब्दस्य व्यापारे इत्यर्थः। भावप्रधानं व्यापारप्रधानं भवति आख्यातं। तत्र आख्यातशब्दस्य तिङन्तम् इत्यर्थः, न केवलं तिङ्। तथा च तिङन्तं भावप्रधानं भवति। भावस्य व्यापारस्य प्राधान्यं तत्र भवति। तिङन्तप्रयोगे व्यापारस्य प्राधान्यं भवति। देवदत्तः गच्छति इत्युक्तौ तत्र देवदत्तगतस्य व्यापारस्य प्राधान्यं गच्छति इति तिङन्तं बोधयति। तिङन्तं भावप्रधानं भवति। सत्त्वप्रधानानि नामानि सुबन्धानि सत्त्वप्रधानानि भवन्ति। सत्त्वं द्रव्यं, लिङ्गसङ्ख्याद्यन्वयी द्रव्यं, तदेव सत्त्वमित्यनेन उच्यते। तद् सत्त्वप्रधानानि भवन्ति। सुबन्धानि सत्त्वप्रधानानि भवन्ति। तिङन्तानि तु तत्र व्यापारप्रधानानि भवन्ति इत्युक्तत्वात् तत्र बहु वक्तव्यं वर्तते, इदानीं न आवश्यकं। तत्र भावस्य प्राधान्यात्, भावशब्देन व्यापारस्य ग्रहणं, व्यापारस्य प्राधान्यात् वैयाकरणानां व्यापारमुख्यविशेषकः शाब्दबोधः भवति इति। भावप्रधानमाख्यातं सत्त्वप्रधानानि नामानि इति निरुक्तोक्तेः व्यापारमुख्यविशेषको बोधः। शाब्दबोधः पश्चात् सम्यक् वक्ष्यते, इदानीम् अस्तु। तत्र तिङ्वाच्यं संख्याविशिष्टं कारकं कालश्च व्यापारविशेषणं तदस्तु। इदानीं किम् उक्तं? वैयाकरणमते व्यापारस्य प्राधान्यं, व्यापारविशेषकः शाब्दबोधः भवति इत्युक्तं। परन्तु पूर्वं किम् उक्तं? कर्मप्रत्ययसमभिव्याहारे तु फलस्य विशेष्यता इत्युक्तं। कर्मप्रत्ययसमभिव्याहारे कर्मणि प्रयोगे फलस्य विशेष्यता इत्युक्तम्। इदानीं तु उच्यते भावप्रधानम् आख्यातम् इत्युक्तत्वात् आख्याते तिङन्ते भावस्यैव प्राधान्यं वर्तते, व्यापारस्यैव प्राधान्यं वर्तते। अतः व्यापारविशेषकः एव शाब्दबोधः स्यात् इत्युच्यते। एवं तर्हि पूर्वं कथम् उक्तं कर्मणि प्रयोगे फलस्य प्राधान्यम् इति कथम् उक्तम् इति चेत् भावशब्दस्य भवति अनेन इति भावः इति करणार्थे व्यापारो अर्थः। भवति या सा भावः, या सा इति कर्म अर्थः। तथा च भावशब्दस्य कर्तृर्थत्वं कर्म अर्थत्वं च सिद्ध्यति। भावशब्दस्यैव भावप्रधानमाख्यातमित्यत्र भावशब्दस्यैव कर्तृर्थत्वं कर्मार्थत्वं च सिद्ध्यति। तत्र कर्तरिप्रयोगे कर्तृर्थे तिङन्ते उपपदे सति तत्समीपे कर्ता अर्थः, कर्मणि प्रयोगे तु फलम् अर्थः। तथा च कीदृशः शब्दबोधः भवति? फलमुख्यविशेषकः शब्दबोधः भवति। एवं च भावप्रधानमाख्यातमित्युक्तावपि
कीदृशः शाब्दबोधः भवति? व्यापारमुख्यविशेषकः शाब्दबोधः भवति, फलमुख्यविशेषकः शाब्दबोधोऽपि भवति। तथा कुत इति चेत् भावशब्दस्य द्विधा विग्रहः कर्तुं शक्यते। करणेन करणवाचकशब्देन कर्मवाचकशब्देन च। करणत्वे सति व्यापारोऽर्थः, कर्मत्वे सति फलम् अर्थः इति। तदनन्तरम् उच्यते एवञ्च फलव्यापारयोः धातुः इत्येतावत् उक्तं भवति। तदनन्तरं किं वक्तव्यं? फलव्यापारयोः धातुः आश्रयेतु तिङस्मृताः। तिङः तत्र अन्यदपि वक्तव्यं। तत्र फलव्यापारयोः धातुः आश्रयेतु तिङस्मृताः इति बहुवचनं। तत्र फलव्यापारयोः धातुः इत्यत्र स्मृताः इत्येतत् एकवचनत्वेन विपरिणम्य फलव्यापारयोः धातुः स्मृतः इत्यर्थो वक्तव्यः। इदानीं उच्यते आश्रयेतु तिङस्मृताः इति। तिङः तिप्पतसचि इत्यादयः आश्रये स्मृताः। कस्य आश्रये? व्यापाराश्रये, फलाश्रये च। धातोः अर्थः फलं व्यापारश्च। फलाश्रयत्वं व्यापाराश्रयत्वं च केषां वर्तते? तिङां वर्तते। तिङः आश्रये स्मृताः, फलाश्रये व्यापाराश्रये च तिङः स्मृताः। तथा च तिङः फलाश्रयत्वं व्यापाराश्रयत्वं च वर्तते। तत्र व्यापाराश्रयः कर्ता, फलाश्रयः कर्म च। तथा च किम् आयातं? तिङः आख्यातस्य कर्ता कर्म च अर्थः इति। आश्रयेतु तिङस्मृताः इत्यनेन किं सिद्ध्यति? व्यापाराश्रयः कर्ता, फलाश्रयः कर्म च सिद्ध्यति। तथा च तिङः आख्यातस्य कर्ता कर्म च अर्थः। पुनरपि तत्र किं वर्तते? तिङर्थः कर्ता कर्म संख्या कालः। संख्यायाः एवञ्च अत्र आश्रयेतु तिङस्मृताः इत्यनेन कर्तृत्वं कर्मत्वं च सिद्धं। तत्र कर्तुः कर्ता व्यापाराश्रयः। आश्रयेतु तिङस्मृता इत्युक्तं। तत्र कर्ता व्यापाराश्रयः, कर्म फलाश्रयः। अनन्तरं संख्या वर्तते। संख्या कुत्र अन्वेति? संख्या कस्य आश्रयः इत्युच्यते? तिङ्वाच्या संख्या, तिङ्वाच्यं संख्याविशिष्टं कारकं। तिङ्वाच्यं संख्याविशिष्टं कारकं। कारकम् अत्र कर्ता कर्म च। व्यापाराश्रयः कर्ता, फलाश्रयः कर्म इत्युक्तं। तादृशकारकं कर्ता कर्म च। तादृशकारकं कीदृशं भवति? संख्याविशिष्टं भवति। संख्याविशिष्टं कारकं तिङर्थः इति। तिङाश्रयः तिङर्थः संख्याविशिष्टं कारकं। संख्याविशिष्टं कारकं तिङर्थः इत्युक्तौ संख्या कारके अन्वेति। तथा च कर्तरि प्रयोगे कर्तुः व्यापारस्य प्राधान्यात् कर्तरि प्रयोगे संख्या कर्तुः विशेषणं। कर्मणि प्रयोगे तु संख्या कर्मणः विशेषणम् इति भेदः। अतएव उक्तं संख्याविशिष्टं कारकम् इति। संख्या तत्र तत्र अन्वेति। कुत्र अन्वेति? कर्तरि प्रयोगे संख्या कर्तरि अन्वेति, कर्मणि प्रयोगे तु संख्या कर्मणि अन्वेति। तथा च देवदत्तः पठति इत्युच्यते। तत्र पठति इति तिङन्तं। तत्र एकत्वसंख्या वर्तते। सा एकत्वसंख्या देवदत्ते अन्वेति। अतः देवदत्तः पठति इति उभयत्रापि एकवचनं सिद्ध्यति। देवदत्तः पठति। देवदत्तेन पाठः पठ्यते इत्यत्र तु पाठः मास्तु, पाठाः इत्यस्तु। देवदत्तेन पाठाः पठ्यन्ते इत्यत्र तु पठ्यन्ते इत्यत्र बहुवचनं।
सा संख्यायाः बहुवचनस्य कुत्र अन्वयः? कर्मणि अन्वयः। पाठाः इति कर्मणि अन्वयः। तथा च पाठाः पठ्यन्ते इति उभयत्रापि किं सिद्ध्यति? बहुवचनत्वं सिद्ध्यति। तथा च कर्तरिप्रयोगे संख्या एकत्वसंख्या एककर्तरि, बहुत्वसंख्या बहुकर्तरि इत्यादि रीत्या कर्तरि अन्वयति। तथा च एकत्वसंख्या तत्र तिङन्तस्य वर्तते, एकत्वसंख्या कर्तुः अपि आवश्यकः इत्यादि रीत्या संख्याविशिष्टं कारकम् अपि तिङर्थः। सः कर्तरि कर्मणि च अन्वयति। कालश्च व्यापारविशेषणं। तथा अत्र इदमपि उच्यते समानप्रत्योपात्तत्वात् इति। कुतः संख्याविशिष्टं कारकम् इत्युच्यते? संख्या कुतः कर्तृकारके कर्मकारके च अन्वयति इति चेत् समानप्रत्योपात्तत्वात् इति। रामः अथवा देवदत्तः इति प्रथम एकवचनं, तद्वत् गच्छति, भवति, पचति इत्यादि तत्र प्रथम एकवचनम् इति समानप्रत्योपात्तत्वात् संख्या कस्य विशेषणं? कर्तुः कर्मणः च विशेषणम् इत्युक्तम्। अत्र तु अनन्तरमुच्यते कालश्च व्यापारविशेषणम् इति। तत्र एवं संशयः स्यात्। समानप्रत्योपात्तत्वात् यथा संख्या कर्तृकर्मणोः विशेषणम् इत्युक्तं, तद्वत् समानप्रत्योपात्तत्वादेव कालोऽपि कर्तृकर्मणोः एव विशेषणम् अस्तु इति। समानप्रत्योपात्तत्वं तत्रापि वर्तते। गच्छति, पचति इत्यादि लट् तत्र प्रथम एकवचनं वर्तते। प्रथम एकवचनं वर्तमानकालत्वं वर्तते। कालः अत्र उच्यते, वर्तमानकालत्वं वर्तते। गच्छति, भवति इत्यादि उक्तौ वर्तमानकालत्वं भवति। वर्तमानकालत्वं बोधयति ता इति ति इति प्रत्ययः। सः वर्तमानकालत्वमपि कस्य विशेषणम् अस्तु? कर्तृकर्मणोः विशेषणम् अस्तु। देवदत्तः इदानीं भवति, देवदत्तः इदानीं पचति, देवदत्तः इदानीं गच्छति अतः इत्युक्तत्वात् तत्र वर्तमानत्वरूपकालोऽपि कालस्यापि कुत्र अन्वयः अस्तु? कर्तृकर्मणोः अन्वयः अस्तु इति चेत् तत्र दोषः। इदानीं पज् धातुः देवदत्तः इदानीम् अत्र वर्तते, पाकक्रिया च प्रवर्तते, तदानीं देवदत्तः पचति इत्युच्यते। देवदत्तः अत्र वर्तते, कर्ता देवदत्तः अत्र वर्तते, पाकक्रिया च प्रवर्तते, तदानीं किम् उच्यते? पचति इति उच्यते। पचति इति वर्तमाने लट् भवति, पचति इति प्रयोगः। पाकक्रिया निवृत्ता, अधीता, पाकक्रिया न आरब्धा, किन्तु देवदत्तः अत्रैव वर्तते। कर्ता देवदत्तः अत्र तिष्ठति, सः अत्र वर्तते, पाकक्रिया तेन न आरब्धा अथवा पाकक्रिया अधीता। उभयत्रापि अपाक्षित इत्यस्य स्थाने पक्ष्यति इत्यस्य स्थाने च कीदृशप्रयोगः स्यात्? पचति इत्येव प्रयोगः स्यात्। कुतः? कालस्य कर्तरि अन्वयः। कालस्य कर्तरि अन्वये सति कर्ता यद्यस्ति तर्हि क्रियायाः अधीतत्वे भविष्यति च वर्तमानकालस्य वर्तमानकालप्रयोगापत्तिः इति दोषः। अतः उच्यते कालः व्यापारविशेषणं। कालः न कर्तुः विशेषणं, कालः व्यापारविशेषणं। व्यापारः आरब्धः, तदा व्यापारः आरब्धः न परिसमाप्तः, तदानीमेव किं वक्तुं शक्यते? वर्तमानकालत्वं वक्तुं शक्यते, पचति इति प्रयोगः। तथा च भूते भविष्यति च
ഭൂതേ ഭവിഷ്യതി ച പചതി ഇത്യാദി പ്രയോഗः മാ ഭൂത് ഇത്യേവമർത്ഥം കാലः വ്യാപാരവിശേഷണമിത്യുച്യത്തെ നതു കർത്തുഃ വിശേഷണം ഇതി. കാലശ്ച വ്യാപാരവിശേഷണം. ഏവം അനേന ഭാഗേന ഫലവ്യാപാരയോः ധാതുः ആശ്രയേതോ തിങ്ങസ്മൃത ഫലേ പ്രധാനം വ്യാപാരः തിങ്ങർത്ഥസ്തു വിശേഷണം ഇതി യദുക്തം തസ്യ സാമാന്യേന അർത്ഥഃ ഉക്തഃ. തത്ര ച ഫലവ്യാപാരയോः ധാതുः ഇത്യുക്തത്വാത് ധാതോः ഫലേ വ്യാപാരേ ച ശക്തിः ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച ഫലവ്യാപാരയോः പ്രത്യേകം ശക്തിः ഖണ്ഡശഃ ശക്തിः ഇതി ദീക്ഷിതമതം അത്ര ഉക്തം ഭവതി. തദനന്തരം പരേതു ഫലവ്യാപാരയോः ധാതോः പൃഥഗ്ശക്തൗ ഉദ്ദേശ്യതാവിധേയത ഭാവേന അന്വയാപത്തിഃ തയോः സ്യാത്. പൃഥഗുപസ്ഥിതയോः തഥാ അന്വയബോധസ്യ ഔത്സർഗികത്വാത് കിഞ്ച ഏകപദേ വ്യുൽപ്പത്തിദ്വയകൽപ്പനെ അതിഗൗരവം. പരേതു ഫലവ്യാപാരയോः ധാതോः പൃഥഗ്ശക്തൗ ഉദ്ദേശ്യവിധേയഭാവേന അന്വയ ആപത്തിഃ. പരേതു അന്യേതു കഃ അത്ര അന്യഃ? നാഗേശ ഏവ ഗ്രന്ഥകർത്ത ഏവ അന്യഃ. ഇതരേഷാം മതം പ്രതിപാദ്യ സ്വകീയം മതം സിദ്ധാന്തഭൂതം ഇതി മത്വാ സ്വകീയം മതം യഥാ ഉച്യത്തെ തദാനീമേവ നാഗേശേന പരേതു ഇത്യുച്യത്തെ. തഥാ ച അത്ര പരേതു ഇത്യനേന നാഗേശമതമേവ പ്രതിപദ്യത്തെ. പരേതു ഫല തഥാ ച സ്വകീയമതപ്രതിപാദനായ പൂർവം ദീക്ഷിതമതേ ദോഷോ വക്തവ്യഃ. യദി ദീക്ഷിതമതേ ദോഷഃ നാസ്തി തർഹി അന്യസ്യ മതസ്യ ഉദ്ഘാടനം ന ആവശ്യകം. അതഃ അത്ര സ്വകീയം മതമുച്യത്തെ. തതഃ പൂർവം ദീക്ഷിതമതേ ദോഷഃ വക്തവ്യഃ. താദൃശദോഷഃ അത്ര അനേന ഭാഗേന പ്രതിപദ്യത്തെ. ഫലവ്യാപാരയോः ധാതോः പൃഥഗ് ഉക്തൗ. ധാതോः പൃഥഗ് ഫലവ്യാപാരയോः ഉക്തൗ. ഫലവ്യാപാരൗ പൃഥഗ് അർത്ഥൗ. ഫലം വ്യാപാരം ച പൃഥക് പൃഥക് ധാതോരർത്ഥഃ ഖണ്ഡശഃ ശക്തിഃ ഇത്യുക്തൗ ഉദ്ദേശ്യവിധേയതാഭാവേന അന്വയാപത്തിഃ. ഉദ്ദേശ്യതാവിധേയതാഭാവേന അന്വയാപത്തിഃ. തഥാ ച ഫലോദ്ദേശ്യക വ്യാപാരവിധാനം ഇതി ബോധഃ സ്യാത്. അഥവാ ഫലോദ്ദേശ്യക ഫലോദ്ദേശ്യക വ്യാപാരവിധാനം ഇതി ബോധഃ സ്യാത്. അഥവാ വ്യാപാരോദ്ദേശ്യക ഫലവിധാനം ഇതി ബോധഃ സ്യാത്. ഫലവ്യാപാരയോः ദ്വയോരപി ധാത്വർത്ഥത്വേ തയോः പൃഥഗുപസ്ഥിതത്വാത് യത്ര യത്ര പദയോः പൃഥഗുപസ്ഥിതിः തത്ര ഉദ്ദേശ്യവിധേയഭാവേന അന്വയാപത്തിഃ ഇത്യതഃ അത്രാപി ഉദ്ദേശ്യവിധേയഭാവേന അന്വയः സ്യാത്. അയം നിയമः ഔത്സർഗികः. ഉദ്ദേശ്യവിധേയഭാവേന അന്വയാപത്തിഃ അന്വയः സ്യാത് ഇത്യേതത് ഔത്സർഗികः. അതः അത്രാപി ഫലോദ്ദേശ്യേന വ്യാപാരവിധാനം ഇതി അസ്മാകം ബോധः സ്യാത്. ഫലോദ്ദേശ്യേന വ്യാപാരവിധാനം വ്യാപാരോദ്ദേശ്യേന ഫലവിധാനം ഇതി ബോധः സ്യാത്. വസ്തുതസ്തു കീദൃശബോധः ആവശ്യകः? വ്യാപാരേണ ഫലസ്യ ജന്യത്വം ഫലം വ്യാപാരജന്യം വ്യാപാരः ഫലസ്യ ജനകः ഇതി ബോധः ആവശ്യകः. ഫലം വ്യാപാരജന്യം വ്യാപാരസ്തു ഫലസ്യ ജനകः
इति जन्यजनकभावेन तत्र बोधः आवश्यकः। फलव्यापारयोः जन्यजनकभावेन बोधः आवश्यकः। इदानीं तु उद्देश्यविधेयभावेन बोधः स्यात् इति दोषः। परन्तु एतादृशदोषः नास्ति इति वक्तुं शक्यते। पृथक् उपस्थितयोः द्वयोः पदार्थयोः एव उद्देश्यविधेयभावेन अन्वयः भवति। देवदत्तः भुक्तः, देवदत्तः भुङ्क्ते इत्युच्यते। देवदत्तः भुङ्क्ते इत्युक्तौ देवदत्तम् उद्दिश्य भोजनं विधीयते इति वक्तुं शक्यते। देवदत्तम् उद्दिश्य भोजनं विधीयते। अत्र तु पदार्थद्वयं नास्ति, किन्तु एकस्यैव धातोः अर्थद्वयमेव वर्तते। देवदत्तः भुङ्क्ते इति वद अत्र पदार्थद्वयं नास्ति, एकः धातुः, तस्य अर्थद्वयमेव उच्यते, फलं व्यापारः इति। अतः अत्र उद्देश्यविधेयभावेन अन्वयप्राप्तिः नास्ति, तादृशदोषः न इति उच्यते। अतः दोषान्तरं प्रतिपाद्यते। दोषान्तरमुच्यते किञ्च एकपदे व्युत्पत्तिद्वयकल्पने आदिगौरवं। किञ्च एकपदे धातु नाम एके पदे व्युत्पत्तिद्वयकल्पनं भावः फलं व्यापारः इति व्युत्पत्तिद्वयकल्पने आदिगौरवं। गौरवमेव उत्तरभागेन उच्यते। तथा हि इत्युक्तौ यदा पूर्वमुक्तं तदेव प्रतिपाद्यते। किं प्रतिपाद्यते? फलविशेषणक व्यापारबोधे कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्योपस्थितिः कारणं। व्यापारविशेषणक फलबोधे कर्मप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्योपस्थितिः कारणम् इति कार्यकारणभावद्वयकल्पनं। पूर्वोक्त एव विषयः सम्यक् प्रतिपाद्यते। तत्र फलविशेषणक व्यापारबोधे फलविशेषणक व्यापारविशेष्यकबोधे इति वक्तव्यं। फलविशेषणक व्यापारविशेष्यकबोधे फल व्यापारविशेष्यक फलविशेषणक रूपे एवं वक्तुं शक्यते। तादृशबोधे व्यापारस्य विशेषत्वं, व्यापारस्य प्राधान्यं। तत्र व्यापारस्य प्राधान्यं कुत्र एव स्यात्? कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्य उपस्थितिः कारणं। कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्य व्यापारोपस्थितिः कारणं। धातुजन्योपस्थितिः कारणं, धातुजन्यव्यापारोपस्थितिः कारणम्। अस्माभिः पूर्वमेव उक्तं तत्र किमुक्तं? कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे कस्य प्राधान्यं? व्यापारस्य प्राधान्यम् इति। कर्तृप्रत्ययसमभिव्याहृते कर्तरिप्रयोगे कर्तुः प्राधान्यं, व्यापारस्य प्राधान्यं, कर्तुः न व्यापारस्य प्राधान्यम् इत्युक्तं। तदेव अन्येन प्रकारेण उच्यते। अस्माकं कीदृशबोधः आवश्यकः? व्यापारविशेषक फलप्रकारकबोधः अथवा फल विशेषणकबोधः। व्यापारप्रकारक फलविशेषणकबोधः आवश्यकः। तत्र कारणत्वं कल्पनीयं, तत्र हेतुः कल्पनीयं। कः हेतुः? कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्योपस्थितिः। कर्तृप्रत्ययसमभिव्याहृतः गच्छति, भवति इत्यादि कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्योपस्थितिः, धातुजन्य व्यापारोपस्थितिः आवश्यकः। तदानीमेव ति इति
प्रत्ययः इति तिङन्तं भवति गच्छति इत्यादि तिङन्तं तद् कर्तरिप्रयोगे एव तस्य प्राधान्यं बोधयति, कर्तुः एव प्राधान्यं बोधयति। यदि बुध्यते, क्रियते, गम्यते इत्यादि उच्यते तर्हि तत्र किं नास्ति, व्यापारस्य प्राधान्यं नास्ति। एवञ्च यत्र व्यापारस्य प्राधान्यम् आवश्यकं, व्यापारविशेषक फलविशेषणक बोधम् अस्माकम् आवश्यकं, तत्र कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्य व्यापारोपस्थितिः। कर्तृप्रत्ययसमभिव्याहृत, कर्तृप्रत्ययः कर्तरि प्रत्ययः तीतः अन्ति इत्यादयः समीपे प्रयुज्यते, तदानीं धातुवाच्य व्यापारः तत्र वर्तते। तदानीमेव कस्य प्राधान्यं स्यात्, व्यापारस्य प्राधान्यं स्यात्। अतः अस्माभिः लाघवेन उच्यते कर्तरिप्रयोगे एव कस्य प्राधान्यं स्यात्, व्यापारस्य प्राधान्यं स्यात् इति तत्र कारणम् उक्तव्यम्। इनि एवञ्च फलविशेषक व्यापारविशेषणक बोधयतु। फलविशेषक व्यापारविशेषणक बोधयतु वैपरीत्येन। कथं वैपरीत्येन? कर्मप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्य फलोपस्थितिः। कर्मप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्य फलोपस्थितिः कारणम् इति कार्यकारणभावद्वयं वक्तव्यम्। इदानीं किं व्यक्तं भवति, तत्र व्यापारस्य यत्र मुख्यत्वम् अर्थात् व्यापारविशेषक फलविशेषणक बोधः आवश्यकः, तत्र कर्तृप्रत्यय समभिव्याहृत धातुजन्य व्यापारोपस्थितिः आवश्यकः। फलविशेषक व्यापारविशेषणक शब्दबोधे जननीयेतु कर्मप्रत्ययसमभिव्याहृत धातुजन्य फलोपस्थितिः कारणम् इति कार्यकारणभावद्वयम् अङ्गीकर्तव्यम् इति गौरवम्। कारणमिति कार्यकारणभावद्वयकल्पनं गौरवं। धातोः अर्थद्वये शक्तिकल्पनं गौरवं। धातोः अर्थद्वये शक्तिकल्पनं। कुत्र अर्थद्वये? फले व्यापारे च। फले व्यापारे च धातोः शक्तिकल्पनम् इति गौरवं। तथा च को दोषः इति चेत् हरिशब्दस्य विष्णुः इत्यर्थः वर्तते, इन्द्रः इत्यर्थः वर्तते, मण्डूक इत्यर्थः वर्तते, सिंह इत्यर्थः वर्तते। एवञ्च हरिशब्दः नानार्थः। तद्वत् धातुशब्दोऽपि कीदृशः स्यात्? नानार्थः स्यात् इति दोषः। यदि धातोः फले व्यापारे च पृथक् शक्तिः स्वीक्रियते तर्हि उभयत्र पृथक् अर्थः स्वीक्रियते तर्हि हर्यादिशब्दवत् धातुशब्दोऽपि कीदृशः स्यात्? नानार्थः स्यादिति दोषः। अतिगौरवम्। शक्तिद्वयं धातोः बोधजनकत्वसम्बन्धद्वयकल्पनं च अतिगौरवं। धातोः बोधजनकत्वसम्बन्धद्वयकल्पनं। फलस्य व्यापारजन्यत्वं, व्यापारस्य फलजनकत्वम् इति जन्यत्वं जनकत्वम् इति सम्बन्धद्वयकल्पनं च अतिगौरवम्। एवं दीक्षितमते एतादृश दोषस्य गौरवस्य सद्भावात् फले व्यापारे च धातोः खण्डशः शक्तिः इति न स्वीकर्तव्यम्, इति न साधुः इति नागेशमतम्। अतः स्वमतम् उच्यते। तस्मात् फलावच्छिन्ने व्यापारे व्यापारावच्छिन्ने फले च धातूनां शक्तिः। फलावच्छिन्ने व्यापारे फलविशिष्टे व्यापारे व्यापारावच्छिन्ने फले व्यापारविशिष्ट फले च धातोः शक्तिः।
धातोः न केवलं फले व्यापारे च शक्तिः अपितु व्यापारविशिष्टफले फलविशिष्टव्यापारे च धातोः शक्तिः फले च धातूनां शक्तिः एवमपि पूर्वोक्तदोषः तथैव तिष्ठति इति संशयः स्यात् फलविशिष्टव्यापारः धातोरर्थः एवञ्च किं स्यात् सर्वत्रापि फलविशिष्टव्यापारवाचित्वमेव स्यात् कुत्र सर्वत्रापि कर्तरि कर्मणि च अर्थात् कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे कर्मप्रत्ययसमभिव्याहारे च व्यापारविशिष्टफलस्य बोधः स्यात् तद्वत् फलविशिष्टव्यापारः इति स्वीकारेपि फलविशिष्टव्यापारः इति स्वीकारेपि कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे कर्मप्रत्ययसमभिव्याहारे च फलविशिष्टव्यापारबोधकत्वं स्यात् एवं व्यक्तं वक्तव्यं तत्र व्यापारविशिष्टफलबोधः व्यापारविशिष्टफलबोधः कुत्र कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे एव परन्तु उभयत्रापि कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे कर्मप्रत्ययसमभिव्याहारे च व्यापारस्य विशेष्यत्वं स्यात् तद्वत् फलस्य विशेष्यत्वं व्यापारविशिष्टफलत्वं व्यापारविशिष्टफलत्वं कुत्रैव स्यात् कुत्रैव वक्तव्यं फलस्य प्राधान्यं व्यापारविशिष्टं फलं फलस्य प्राधान्यं तदा कुत्र एव वक्तव्यं कर्मप्रत्ययसमभिव्याहारे एव वक्तव्यं तदा कुत्रापि स्यात् कर्तृप्रत्ययसमभिव्याहारेपि स्यात् तथा च फलविशिष्टव्यापारः धातोरर्थः व्यापारविशिष्टफलं धातोरर्थः इत्युक्तौ कुत्र फलविशिष्टव्यापारत्वम् अर्थः कुत्र व्यापारविशिष्टफलत्वम् अर्थः इति बोधो न स्यात् तथा सति कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे कर्मप्रत्ययसमभिव्याहारे च उभयत्रापि उभयथा बोधः स्यात् उभयत्रापि उभयथा बोधः स्यात् इति जन्यत्वं जनकत्वं च सम्बन्धः वर्तव्यः इति उपदोषः अत्रापि वर्तते इति चेत् अत्रापि इति संशयः स्यात् प्रथमं तादृशसंशयवारणाय ग्रन्थकर्त्रा उच्यते कर्तृकर्मार्थकता तत्तद् प्रत्ययसमभिव्याहारश्च तत्तद् बोधे नियामकः इत्याहुः कर्तृकर्मार्थक तत्तद् प्रत्ययसमभिव्याहारश्च तत्तद् बोधे नियामक इत्याहुः किमाहुः यत्र व्यापारस्य मुख्यत्वं फलस्य विशेषणत्वं फलविशिष्टव्यापारत्वम् आवश्यकं फलविशिष्टव्यापारे धातुः शक्तिः इति कुत्र एव वक्तव्यं कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे एव वक्तव्यं तद्वत् व्यापारविशिष्टफले शक्तिः इत्येतद् कर्मप्रत्ययसमभिव्याहारे एव वक्तव्यं तथा च किम् आयातम् अत्र पूर्वनियमे कः दोषः उक्तः कः गौरवः उक्तः तदत्रापि वर्तते तादृशं गौरवम् अत्रापि वर्तते पूर्वं किमुक्तं सर्वत्र उभयत्र उभयमपि स्यात् इत्युक्तम् उभयत्र उभयमपि स्यात् तद्वारणाय तत्र किमुक्तं व्यापारप्राधान्यं कुत्र एव कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे एव फलप्राधान्यं कुत्र एव कर्मप्रत्ययसमभिव्याहारे एव इदानीमपि तदा आवश्यकम् इदानीं तदभावे को दोषः उभयत्र स्यादिति दोषः तादृशदोषवारणाय अत्रापि कर्तृप्रत्ययसमभिव्याहारे व्यापारस्य प्राधान्यं कर्मप्रत्ययसमभिव्याहारे कर्मणः प्राधान्यम् इति वक्तव्यमेव इति गौरवं तथैव तिष्ठति जन्यत्वं जनकत्वं च आवश्यकं तथैव तिष्ठति इति चेत् तत्र लघुमञ्जूषायाम् उक्तम्
അയം സിദ്ധാന്തഭൂതः പക്ഷः. ലഘുമഞ്ജൂഷായാः अर्थः नागेश एव स्वयम् उच्यते अयं प्रमाणभूतः पक्षः. प्रमाणभूते पक्षे यद्यपि तस्य पक्षस्य प्रामाण्यादेव गौरवं न दोषाय इति. गौरवमस्ति इति नागेशेनापि अङ्गीक्रियते, गौरवमस्त्येव. तथापि प्रमाणभूतपक्षे यद् गौरवं तद् न दोषाय भवति. अयं पक्षः फलविशिष्टे व्यापारे व्यापारविशिष्टे फले च धातोः शक्तिः इत्येतद् प्रमाणभूतः पक्षः. अतः तत्रत्यं गौरवं न आदर्तव्यं, गौरवं न दोषाय भवति इति अस्माकम् इदानीं ग्रन्थकर्तृमते किमुक्तं भवति? व्यापारविशिष्टे फले फलविशिष्टे व्यापारे च धातोः शक्तिः. फलविशिष्टव्यापारः व्यापारविशिष्टं फलं च धातोः अर्थः इत्यायातम्.